पुन्हा गावाच्या आसपास जरी दिसलास तरी हात पाय तोडून ठेवीन मी. आर्यनकडे पाहताना मी युगंधराबाईंचा नाही, अमृताचा विचार करते. म्हणजे आतापर्यंत तिकडे महाभारत घडलं असेल. तुम्ही जे काही म्हणताय ते मला पटत नाहीये आणि मी जे काही बोलते ते तुम्हाला पटत नाहीये. त्यामुळे आपण एकमेकांशी बोलून काहीही उपयोग होणार नाहीये. तिची चौकशी करतोय असा नुसता संशय जरी आला तरी गोळ्या घालतील ते लोक. बाबांनी जर नाहीच दिली परवानगी तर आमच्याकडेही कुठला पर्याय उरणार नाहीये पळून जाण्याशिवाय. अमृता, अरे नरसिंह, अरे असा अचानक कसा गेलास? बरोबर सिक्युरिटी नाही, ड्रायव्हर नाही. आत्याबाई प्लीज, मला या विषयावर चर्चा करायची नाहीये. तू जाऊन झोप. अशी कशी झोप येईल रे मला? तिथे काय झालंय ते तर सांगशील? सगळं सगळं माहीत असून सुद्धा माहीत नसल्याचा आव आणायचा तुमच्या या खोटेपणाला वैतागलोय मी आता. अरे पण रमावतीला गेला होतास ना तू, मग तिथे काय झालं सांगशील की नाही? पण असं चिडू नकोस रे. मला समजावण्याचा प्रयत्न करू नकोस आत्याबाई. तो युगंधराचा कार्टा रमावतीला गेला होता हे तुला माहित नव्हतं? तुला माहित होतं, जानकीला माहित होतं, तुम्हा दोघींना सगळं सगळं माहित होतं. मी त्या मुलाला या घरात येण्याची बंदी केली म्हणून अमृता रमावतीला गेली, म्हणजे त्या दोघांना भेटता येईल. आणि त्याला सगळ्यात मोलाची साथ होती तुम्हा दोघींची. हाच प्लॅन होता तुम्हा दोघींचा. बोल ना, खरं आहे की नाही? झालंय तुझं बोलून? माझा ऐक, तुला आमच्याबद्दल काय वाटतं मला माहिती नाही आहे, पण आम्ही कुणीही तुझ्या विरुद्ध कुठलाही कट करत नाही. आता मी बोलतेय ना, मला बोलू दे. हो, मला माहिती होतं आर्यन रमावतीला गेलाय ते, पण अमृताला याची अजिबात कल्पना नव्हती. जानकी तर दूरच राहिली. आणि मला सगळं माहिती असूनही मी सांगितलं नाही, कारण आर्यन फार चांगला मुलगा आहे. उद्या त्याच्या आणि अमृतामध्ये काही नातं निर्माण झालं तर माझा त्याला पाठिंबाच असेल. नरसिंह, एक गोष्ट तुझ्या लक्षात आणून देते. नर्मदेची सुद्धा हीच इच्छा होती. आय एम सॉरी. मी नेहमी चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी येते. उद्यापासून मी माझ्या रूमच्या बाहेरच नाही निघणार. हा राधिका, सकाळी मी जरा तुझ्याशी रागारागानेच बोलले. माफ कर मला. आत्याबाई प्लीज असं बोलू नका. अहो, हे तुमचंच घर. हो, पण पाहुणी आहेस तू या घरची. या घरात तुझ्या डोळ्यांना जे काही दिसेल किंवा कानानं जे काही ऐकू येईल ते तुझ्या पुरतंच ठेव म्हणजे झालं. आज जे काही घडलं ते चूक का बरोबर याचा न्याय निवाडा करण्यासाठी मी तुझ्या समोर उभा नाही आहे नर्मदा. कारण मला माहिती आहे मी जे काही केलं ते बरोबरच आहे. आर्यन आणि अमृताचं लग्न व्हावं अशी तुझी इच्छा होती, माहिती आहे मला. त्या बिट्टूला लहानाचा मोठा होताना पाहिलंय मी. माझ्या अंगाखांद्यावर खेळवलाय मी. त्याच्याशी आज असं वागताना मलाही त्रास होत होता. पण काय करू नर्मदा, जे जे सत्य आहे ते सत्यच आहे. ते कसं नाकारू मी? पूर्वीची युगंधरा आणि आताची युगंधरा यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आज तू असतीस तर तू सुद्धा तिला आपल्या घराच्या सावलीला सुद्धा उभं केलं नसतंस, माहितीये मला. हे बघ नर्मदा, काही झालं तरी मी त्या दोघांना
एकत्र येऊ देणार नाही. नाही एकत्र येऊ देणार मी त्या दोघांना. साहेब तातडीनं बोलवलं. का त्रास झाला? वाकणेस रमावतीच्या प्रत्येक हॉटेलमध्ये, लॉजमध्ये आणि घराघरात निरोप पाठवा आणि त्याबरोबर त्या आर्यन सरतापेचा फोटोही पाठवा. म्हणा जर याला कोणीही थारा दिला तर त्याचे परिणाम वाईट होतील. साहेब तुम्ही सांगितलंय म्हटल्यानंतर ही चूक करायचं धाडस कोणीही करणार नाही. वाकणेस माहिती आहे मला, तरी पुन्हा एकदा निरोप पाठवा, नाहीतर नरसिंह किल्लेदारांचा असा अवतार पाहायला मिळेल जो यापूर्वी कधीही पाहिलेला नसेल. ठीक आहे साहेब. पुढच्या तासाभरामध्ये रमावतीमधल्या प्रत्येक घरामध्ये हा निरोप पोचलेला असेल. आणि हो, मला एक अत्यंत विश्वासातला माणूस हवाय अमृतावर लक्ष ठेवण्यासाठी. साहेब त्याची काय गरज आहे? मला खात्री आहे की अमृतताई तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. ती नाही जाणार, पण तिचं वय तसं करायला भाग पडेल. तिनं त्या मुलाला भेटायचा प्रयत्न जरी केला तरी मला कळायला हवं. ठीक आहे साहेब. आणि हो, हा जो कोणी तुमचा विश्वासातला माणूस आहे त्याला एकदा माझ्या समोर आणा, मग मी निर्णय घेईन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातला एक शब्द जरी आत्याबाईंच्या कानावर गेला तर. नाही साहेब, यापूर्वी शिक्षा भोगून झाली आहे. आता ती चूक पुन्हा होणार नाही. हॅलो अमृता. हा बोल. हे बघ, मी आत्ता रमावती सोडतोय, पण तू काळजी करू नकोस. मी इथेच आसपासच्या गावात असेल. आर्यन, माझ्यावर नाराज आहेस ना? काहीतरी का अमृता? म्हणजे मी का नाराज असेल तुझ्यावर? मग काय अरे, माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय. अमृता हे बघ, मला तुझ्यामुळे अजिबात त्रास होत नाहीये. आणि अमृता, तुझ्यासाठी मी अख्ख्या जगाशी लढायला तयार आहे. मीही तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. अमृता, मी आत्ता फोन ठेवतो. विल गेट इन टच सून. ओके? आणि हो, जिथे कुठे असेल तिथून फोन करत राहा. टेक केअर. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. बाय. कॉफी घ्या, बरं वाटेल. थँक्स. आज तुम्हाला पाहून मला कळतंय त्यावेळी माझ्या बाबांची काय अवस्था झाली असेल. म्हणजे माझ्या बाबांचा विरोध होता आमच्या लग्नाला. मी पळून जाऊन लग्न केलं.
माझी अमृता तसं काहीही करणार नाही. जर तुम्ही तिला तसं करायला भाग पाडलं नाही तर नक्कीच नाही करणार. काय बोलतेस तू? मी माझ्या मुलीला पळून जायला भाग पाडलं? घ्या. अजून तरी नाही, पण जर तुम्ही तिच्याशी असेच वागत राहिला तर मात्र ती नक्कीच पळून जाईल. मला सांगा ना, पळून जाऊन लग्न करणं म्हणजे काय? आई वडिलांच्या दबावाला प्रतिउत्तर देणं म्हणजेच पळून जाऊन लग्न करणं. मीही तेच केलं. तुम्ही मला नाही नाही सांगताय ना, मग मी तेच करून दाखवेन. एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढा तुम्ही अमृतावर दबाव आणाल तेवढ्या तिच्या त्या मुलाबद्दलच्या भावना दृढ होत जातील. मी काय करावं असं तुझं म्हणणं आहे? ती जशी वागतेय तसं तिला वागू द्यावं? ती नरकाच्या दिशेने चालली आहे ते मी शांतपणे बघत राहावं? अजिबात नाही. फक्त ती चुकते, तिला समजवण्याची तुमची पद्धत बदला. तिला मनापासून वाटलं पाहिजे की आपण चुकतोय, आणि हे तिला समजून देण्यासाठी तुम्ही तिच्या जास्तीत जास्त जवळ जा. तिला तिच्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने समजावून सांगा. पहा, नक्कीच फरक पडेल. हे सगळं बोलण्यापुरतं ठीक आहे. मुलं त्याही पलीकडे गेलेली असतात. असं नसतं हो. हा कितीही नाटकी वाटला तरी प्रभावी उपाय ठरू शकतो. आणि एक लक्षात घ्या, शेवटी मुलं मुलं असतात आणि बाप बाप असतो. जर तेव्हाच माझ्या बाबांनी मला असं समजावून सांगितलं असतं तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. पण तुम्ही लोक नेहमी उलटच करता. मुलींना बंधनात घालता, त्याला कोंडून ठेवता, आणि जिथे कोंडून ठेवणं आलं तिथे पर्यायाने पळून जाणं येणारच. मी याचा विचार केलाच नव्हता. You always have a point in your views, and your views are always different. Thanks. कॉफीसाठी? कॉफीसाठी आणि कंपनीसाठी. जर कॉफीसाठी थँक्स म्हणत असाल ना तर मी एक्सेप्ट करेन, पण कंपनीसाठी नाही. कारण शेवटी माझ्या आयडलला कंपनी देण्यातच मला आनंद मिळणार ना. म्हणजे तुम्हाला माहित नसेल, पण तुम्ही माझ्यासाठी माझे आयडल आहात. जेव्हापासून तुम्ही तुमची पहिली निवडणूक जिंकलात ना, तुम्ही माझ्या काकांचा, आय मीन अहिल्याच्या बाबांचा आशीर्वाद घ्यायला आला होता. तेव्हापासून. एनिवे, गुड नाईट. गुड नाईट. जिथे कोंडून ठेवणं आलं तिथे पर्यायाने पळून जाणं येणारच. बोल ना अगं, जाऊ देत ना. आई आई बोल. हे बघ जानकी, माझ्या मागे असं बुणबुण लावू नगस. सरळ सरळ बाबांना विचारणे, जा तुला जिकडं जायचंय तिकडं. अगं पण असं काय करते? एका दिवसाचा तर प्रश्न आहे ना. जाते आणि लगेच येते. आज गळ्याचं प्लॅस्टर काढणं फार महत्वाचं आहे. जाऊ देत ना मुंबईला मला. अगं पण त्याच्यासाठी तुझा समजा दिवस जाईल. किल्लेदारांची सून मुंबईला जाणार म्हणून काय कोणी रस्ते मोकळे नाही ठेवले तुझ्यासाठी? काय माहिती, ठेवले पण असतील रस्ते मोकळे. किल्लेदारांच्या सुनेला अडवण्याची कोणाची हिंमत नाहीये. तू नको ना अडवूस. जाऊ दे ना मला. सोड पदर, बाजूला होई. हे बघ जानकी, तू किल्लेदारांची सून असलीस ना तर ती जगासाठी, माझ्यासाठी अजून परकल पोलक्यातली जानकीच आहेस. मनात आणलं ना तर 2 धपाटे घालीन तुझ्या पाठीत. हे बघ, तू काही पण बोल, आज मला गेलंच पाहिजे. गळ्याचं प्लास्टर काढायला पाहिजे ना. मी जाऊन येते लगेच. येत आई, हे बघ
काय रे कधी काढलं? आता बाबांबरोबर गेलो होतो तेव्हा. मला कधी सांगितलं? आता सगळ्या गोष्टी तुला सांगायलाच पाहिजे वय. गणित आणि कोणी काढलं? डॉक्टरांनी. आणि कोण काढणार आहे? आता मुंबईला वगैरे जायचं कॅन्सल झालं आपलं. हा काय आता आपण इथेच राहायचं. प्लॅस्टर काढलाय ना. हा बघितलं. हॅलो अमृता. बोल अमृता. हॅलो, तुला ऐकू येत आहे का माझं बोलणं? हो, येतंय ऐकायला. काय ग, काय झालं? आवाज कसा रडवेलाय? काय झालं अमृता? काका काका बाबा आले होते इथे. हा, अमृता तू रडू नकोस. बाळा रडणं थांबव बघू आधी. मी आहे ना, मी बोलतो दादाशी. तू तू रडू नकोस. मला खूप टेन्शन झालंय रे. मी काय करू काका? आत्ता काहीही करू नकोस. हा, फोन ठेव, शांत हो. अजिबात रडू नकोस. मी दादाशी बोलीन सांगितलं ना तुला. हा, थांबलीस का तू रडायची? थांबलीस का? हो. गुड गर्ल. आता काळजी करू नकोस आणि शांत हो. हा, ओके. हे काय चाललंय? हा, तुम्ही कोणाशी काहीही बोलणार नाही आहात. तुला यात पडायला सांगितलंय कुणी? तू जरा गप्प राहा. मी गप्प राहून काय होणार आहे? आणि तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या बोलण्याने काही फरक पडणार आहे का? माझ्या बोलण्याने काही फरक पडणार आहे का नाही ते मला माहित नाही, पण तू जर गप्प बसलीस ना तर नक्की फरक पडेल. तुम्ही माझं बोलणं कधीतरी सिरियसली घेणार आहात? स्वतःचं बोलणं आधी तू स्वतः सिरियसली घ्यायला शिक आणि मग ते दुसऱ्यांनी सिरियसली घ्यावं अशी अपेक्षा ठेव. उगाच शब्द माहिती आहेत म्हणून वाटेल तेव्हा वाटेल तसे वापरायचे नसतात अहिल्या. त्या शब्दांचं महत्त्व जेव्हा तुला कळेल ना तेव्हा तुझं बोलणं इतर लोक सिरियसली घेतील. खण्या, कशाला हात लावतोय अमृताच्या कॉम्प्युटरला? ताई डोक्यात मारू नको, तुला आधीच सांगतोय. सारख्या सारख्या मारत असत, काय बोलत नाही म्हणून. शहाणा झालाय तू. कशाला करतोय उचकापाचकी? मी काही उचकापाचकी केलेली नाहीये. आणि तसं पण अमृताताईंनीच सांगितलंय मला या कॅमेरामधली फोटो याच्यात टाकायला. हो, हा. फार शहाणाच झालायस तू शहरातल्या शाळेमध्ये जाऊन. हो ना, ते प्लॅस्टर काढलं तेव्हा पण मला नाही सांगितलं. एवढी अक्कल कुठून आली कुठून? ना मला अक्कल पहिल्यापासूनच आहे. तूच अडाणी आहेस, कळलं का? आणि तसं पण याला कम्प्युटर वगैरे काही बोलत नाही, लॅपटॉप बोलतात. लॅपटॉप कळलं? गण्या आलोच 1 मिनिटात. त्याला हात लावायचं काम नाही, कळलं का? हा. गण्या, अरे